नमस्कार मित्रांनो, काय तुमचं आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपण आज चुलीवर साध्या सोप्या पद्धतीत झटपट अशी होणारी वाटाणा बटाट्याची भाजी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज वाटाणा बटाट्याची झटपट अशी भाजी बनवायला शिकणार आहोत. त्याच्यासाठी मी वाटाणा हा चांगला वाटाणा भिजत ठेवला आहे. त्यासाठी 4 कांदे हे किसून घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतला आहे आणि हे धनिया पावडर, ह्यो मटण मसाला, हे घरचा लाल मिरची आणि ही हळद घेतली. तर मी कढई चुलीवर गरम करायला ठेवली. गरम झाली आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हा चिरलेला किसलेला कांदा आहे तो टाकून देऊ. आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा मित्रांनो, लाल होईपर्यंत. मित्रांनो, कांदा हा चिरून घेतल्यापेक्षा किसून घेतला तर लवकर तो बारीक होतो, परतला जातो आणि भाजीमध्ये पण मिक्स होऊन जातो. त्याच्यामुळे कांदा हा चिरण्याऐवजी किसून घ्यायचा. चांगला परतून देऊ मित्रांनो. आता याच्यामध्ये आपण तो चिरलेला टोमॅटो टाकून देऊ. तो पण असा चांगला परतून घेऊ. आता याच्यामध्ये थोडं मीठ टाकू, म्हणजे हे टोमॅटो आणि ते चांगलं परतून शिजून निघन तेलामध्ये म्हणून. आता याच्यामध्ये आपण ते मसाले काढलेले आहेत ते ॲड करू. ते पण चांगले परतून घेऊ मित्रांनो. आता हे चांगले परतलेत. आता याच्यात आपण वाटाणा बटाटा टाकून तो पण चांगला परतून घेऊ. आता याची आपण थोडी वाफ दाबून घेऊ. याच्यावर मी आता ताट ठेवते. 5-10 मिनटं झाले मित्रांनो. आता आपण पाहू. वाफ दाबली, हे पहा कसं तेल सुटले. मसाला पण आपला चांगला परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते शिजायला. जास्त नाही टाकायचं मित्रांनो, थोडंच टाकायचं. आपल्याला फक्त ते बटाटे आणि वाटाणा शिजवायचं आहे. लय पातळ नाही करायची भाजी, थोडी घट्टच ठेवायची आहे. आता याच्यावर मी आता झाकण ठेवते 5-10 मिनटं शिजायला. मित्रांनो, 5-10 मिनटं झालेत. मी तुम्हाला भाजी दाखवते शिजली का नाही. हे पहा.
आपला बटाटा शिजलाय, वाटाणा पण शिजलाय. आता ही भाजी तयार आहे. तुम्ही पण अशी झटपट भाजी बनवून पहा, साध्या सोप्या पद्धतीत, कमी मसाल्यांमध्ये. खूप छान होते मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.